फक्त एक टँकर उलटतो आणि प्रशासनाच्या हतबलतेचा अख्खा कारभार उघडकीस येतो। मुंबई पुणे एक्सप्रेसवे तब्बल 32 तासांसाठी ठप्प झाला। 3 फेब्रुवारीला 5 वाजता मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर एक टँकर उलटला आणि सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक बंद करण्यात आली, जे गरजेचे होते। पण त्यानंतर जे घडले ते टोल आणि टॅक्स भरणाऱ्यांचे डोळे उघडणारे आहे। सरकारने टॅक्सच्या पैशातून बांधले थे स्वर्गात घेऊन जाणारे रस्ते आणि नशिबाने तुम्ही वाचलेत आणि रस्ते सुसंगत निघालेत तर घटका भरावा लागणार तुम्हाला टोल आणि त्या टोलच्या पैशातून तुम्हाला मिळणार काय? हा 32 तासांचा जाम, ज्यातून बाहेर पडणे तर सोडा, रस्त्याने तुम्हाला एक टॉयलेट दिसणार नाही, ना पिण्याच्या पाण्याची सोय, ना खाण्याची काही व्यवस्था। फक्त मोठमोठे एक्सप्रेसवे बांधून किंवा जनतेला तसली वचने देऊन झालीत, पण प्रत्यक्षात मिळाला काय? 20 ते 22 किलोमीटरचा ट्रॅफिक जाम। अशा घटना टाळायच्या असतील तर राष्ट्रीय महामार्गांवर अल्टरनेट मार्ग किंवा इमर्जन्सी लेन्स असायला हवेत, सीसीटीव्ही बसवायला हवेत आणि स्पेशलाइज्ड रिस्पॉन्स टीम्स असायला हवी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रस्त्याने टॉयलेट्स आणि पिण्याच्या पाण्याची सोय असायला हवी। फक्त टोल घेणे तुमची जबाबदारी नाही, तर सरकारने आणि टोल वसूल करणाऱ्या कंपनीने अशा इमर्जन्सीमध्ये नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्या।